नंदुरबार जिल्ह्यातील आयन शुगर लिमिटेड शमशेरपूर आणि ओंकार शुगर लिमिटेड पुरुषोत्तम नगर या दोन्ही साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ऊसाचे पेमेंट थकीत आहे। या थकीत पेमेंट बाबतीत 30/4/2026 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच साखर आयुक्त पुणे आणि साखर उपायुक्त संभाजीनगर, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या कार्यालयापर्यंत आम्ही तक्रारी केलेल्या होत्या। या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दोन्ही कारखान्याच्या प्रतिनिधींनी आम्ही 10 तारखेपर्यंत 50% पेमेंट अदा करू आणि उर्वरित पेमेंट 20 तारखेच्या आत संपूर्ण पेमेंट अदा करू असे लेखी आश्वासन दिलेलं होतं। परंतु आज 12 तारीख आल्यावर देखील दोन्ही कारखान्यांकडून 50% पेमेंट अदा करण्यात आलेले नाही। वास्तविक आम्हा शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की आमच्या देय तारखेपासून 15% व्याज दराने आमचं थकीत पेमेंट मिळावं। आम्ही आमच्या कर्जावर बाहेर व्याज भरीत आहोत, परंतु आज 12 तारीख आली, अजून देखील शेतकऱ्यांना पेमेंट मिळालं नाही। ओंकार शुगरकडून पेमेंट देत असताना 16 जानेवारी ते 31 जानेवारीच्या गाळप झालेल्या ऊसावर फक्त 1800 रुपये प्रति टन प्रमाणे पैसे अदा केलेले आहेत। वास्तविक हे 2950 प्रमाणे शेतकऱ्याचे घेणं आहे। तसेच आयन शुगरकडे देखील 16 जानेवारीपासून तर ते 12 फेब्रुवारीपर्यंत गळीत हंगाम संपेपर्यंत 2850 प्रमाणे पेमेंट बाकी आहे, ते देखील आयन शुगरने अजून पूर्ण जमा केलं नाही। तसेच ऊस वाहतूकदार आणि ऊस तोडणी कामगार यांची देखील पेमेंट थकीत आहे। तर आज रोजी आम्ही परत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये व्हॉट्सॲप आणि ईमेलद्वारे तक्रार दाखल केलेली आहे की 5 तारखेला संबंधित कारखान्या प्रतिनिधींनी आम्हा आंदोलकांजवळ चर्चा करून 10 तारखेपर्यंत 50% पेमेंट आणि 20 तारखेपर्यंत 100% पेमेंट अदा केल्याचे त्यांनी आम्हाला कळवले होते। म्हणून तुर्त आम्ही 6 तारखेचे आंदोलन स्थगित केलेलं होतं, परंतु आज 12 तारीख आली तरी देखील त्यांच्याकडून पेमेंट अदा न केल्यामुळे आम्हाला आता आंदोलन केल्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही। म्हणून शेतकरी आता 1-2 दिवसामध्ये दोन्ही कारखान्यांच्या प्रवेशद्वारासमोर जन आक्रोश आंदोलन आणि शेतकरी हे या कारखान्यांच्या समोर भीक मागो आंदोलन आयोजित करेल, कारण याची तक्राराची दखल संबंधित विभाग पण घेत नाही। साखर आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय घेत नाही। त्यांनी शहानिशा करायला पाहिजे की यांनी जे लेखी दिलेलं आहे त्याप्रमाणे यांनी पेमेंट अदा केलं का नाही। जर पेमेंट दिलं नसेल तर संबंधित कारखान्याला पेमेंट देण्याबाबत ताकीद केली पाहिजे। परंतु प्रशासन देखील याच्यामध्ये डोळेझाक करत आहे। प्रशासन देखील प्रखरतेने कारखान्यांना आदेश करत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर आज ही वेळ येऊन ठेपली आहे। तर जर 1-2 दिवसात दोन्ही कारखान्यांनी पेमेंट अदा केलं नाही तर आम्ही या कारखान्यांच्या प्रवेशद्वारासमोर जन आक्रोश आंदोलन आयोजित करू। धन्यवाद। सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत। ई-मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच।